म्हणजे पंडित सत्यदेव दुबे भेटले आयुष्यात हा. आणि आयुष्य बदललं. म्हणजे त्यांनी, मी नेहमी सांगतो, मला अभिनय नाही शिकवला, जगायचं कसं ते पण शिकवलं. रवी, तू हे तुला थिएटर करायचं असेल तर हे सगळं सुधारायला लागेल तुला, आणि हे नाही चालणार. त्या रात्रभर अख्खी झोप नाही आली मला. मी घरी गेलो आणि मला झोपच नाही आली आणि विचार करत राहिलो. म्हटलं, अरे आपली मराठीच येत नाही आपल्याला, मातृभाषाच आपली चुकीची आहे. म्हणजे असं जाहीर झालं ना. सांगताना प्रत्येक जण असा सांगतो का तूच हिरो आहेस जवळजवळ, हो 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 असं सांगून ते तुम्हाला स्टोरी ऐकवली जाते. हो, हो, हो. बच्चन विच्चन फक्त आहेत, हा. मेन तू आहे अशी गोष्ट ऐकवली जाते. मुंबईत आलो, भाड्याने राहत होतो, कुठेतरी झोपायचो, कुठेतरी खायचो. म्हणजे मी सांगायला नाही पाहिजे किंवा सांगावं पाहिजे, मी 50 रुपये देऊन झोपायचो फक्त एका घरात. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे अतिशय विशेष असे आहेत आणि ते आहेत रवी काळे. नमस्कार. इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा तुम्ही कसं उत्तर देता ते. मी लहानपणी ज्याला एसटीने माझ्या मामाच्या गावाला जायचो, चौल अलिबागला, तेव्हापासून माझ्या मनात एक प्रश्न आहे. नंतर मी मोठा झालो, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो, रस्त्याने जेव्हा फिरतो म्हणजे बाय रोड, त्यावेळेला ना मला दूरवरच्या गावामध्ये ना मी बघतो ना, छोटंसं गाव बघतो, 25 घरं, 50 घरं, 100 घरं. मला नेहमी आजही असा प्रश्न पडतो, ते छोटंसं जे गाव आहे, कुठे डोंगरावर आहे, कुठे लांबवर आहे, आणि दूरवर दिसतं, ते गाव कसं असतं, कसं राहणीमान असतं. कारण अशाच एका धोंडमाळ या गावातून तुम्ही आलेला आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या लहानपणी कदाचित त्या गावात देवे सुद्धा नसतील, तर असं हे गावाचं जीवनमान कसं असतं. नाही, माझ्या गावात लाईट होती. माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर 8 दिवसात माझ्या घरात लाईट आली होती. लाईट होती, हा, लाईट आली होती. कारण तालुक्याच्या गावाच्या जवळचं गाव होतं ते, घोडेगाव, म्हणजे आंबेगाव तालुका, आणि तालुक्याचं गाव घोडेगाव होतं, पण तालुक्याचं नाव आंबेगाव. आणि तुम्ही म्हणता तसंच ते माझं असं एक छोटंसं गाव आहे, 100 घरांचं फक्त, आणि डोंगराच्या पायथ्याशी आणि दगडावर बसलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा धोंडमाळ, धोंडा म्हणजे दगड, आणि धोंड आणि माळ, दगडाचं माळ, ते धोंडमाळ असं ते आहे. आणि वरती डोंगरावर देवीचं, वाघावर बसलेली देवी, मग त्याला वेगवेगळी नाव म्हणतात. आमच्याकडे कमलजा देवी म्हणतात. ती डोंगरावर बसली आहे आणि खाली ओढा वाहतोय. असं एक साधं सुटसुटीत सरळ गाव. आणि बालपण माझं त्याच गावात गेलं. ग्रॅज्युएशन पर्यंत मी तिथेच होतो. माझं गावालाच ग्रॅज्युएशन झालं, मनसरला, बाजूला 12-15 किलोमीटरवर मनसर आहे, अण्णासाहेब आवटे कॉलेज, तिथे ग्रॅज्युएशन झालं. पण ते अगदी, म्हणजे आता जर सांगायचं म्हटलं ते गाव कसं होतं, तर त्या जमान्यात अक्षरशः सकाळी जर उठलात तुम्ही आणि असे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा शेकडो अशा डोंगरात चरायला जात आहेत. संध्याकाळी त्या डोंगरातून त्या खाली उतरत आहेत, खाली ओढ्याला पाणी प्यायला जात आहेत. आणि मग ते असं सगळं ते एक वेगळंच गाव होतं, शेतकरी सगळी कुटुंब. आणि मग शेतीची लगबग, जनावरांची लगबग, कामांची, दूध काढणे, हे करणे, ते करणे, असं एक साधं जीवन होतं अगदी. आणि फक्त एकच होतं की आमच्यासारख्यांना एक स्वप्न वेगळी पडत होती, आणि म्हणून ते गाव सोडून शहरात आलो आणि काहीतरी करायचं म्हणून आलो. काही ठरलं नव्हतं असं काही, हे करायचं का ते करायचं, काहीतरी करायचं, म्हणजे माहीत नव्हतं, रस्ता दिसत नव्हता. आणि त्या जमान्यात असंही काही नव्हतं की मीडिया आणि हे पेपरही 3 दिवसांनी वाचायला मिळायचं. आणि काही जर एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असं तर पुस्तकं शोधायची, ती अवघड होती. आणि ती पुस्तकं मग ती लायब्ररी, मग ती मिळते की नाही मिळते, आणि तो एक वेगळाच जमाना होता. साधारणतः 87-88 89ला मी ग्रॅज्युएट झालो. आणि तोपर्यंत ते सगळं असं, मग कोणाकोणतरी उष्णवारी घेऊन पुस्तकं वाचायची, किंवा मग शहरात, म्हणजे पुण्यात जायला लागेल, नाही तर मुंबईत जायला लागेल, आणि इन्फॉर्मेशन काहीच नव्हत्या. त्याच्यामुळे शहरात आलो त्यामुळे अक्षरशः असे डोळे झाकून काय करायचं माहीत नाही, पण जायचं, काहीतरी करायचं हे ठरवून शहरात आलो होतो, मुंबईत. पण शहरातला झगमगाट आणि गावातली शांतता नाही, हा तो एक वेगळाच होता. ते काही 1-2 वर्षे गेली त्याच्यात. असं जरा आपण म्हणतो ना, एक मराठी सिनेमात जो एक गावावरून आलेला माणूस शहरात येतो आणि तो असा टोपी धरत असा जो बघतो, तर अशी 1-1.5 वर्ष गेलं. पण नंतर हळूहळू मग रुळायला लागलो, मग समजायला लागलं.
आणि स्वप्न तर होतीच, पण ती काय स्वप्न ती पण माहीत नव्हती. काहीतरी चांगलं करायचं हे होतं फक्त, पण काय करायचं माहीत नव्हतं. कारण मी तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लॉला ॲडमिशन घेतलं होतं रुपारेलला आणि MPSCची तयारी करत होतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यात काहीतरी ऑफिसर वगैरे काहीतरी झालं आणि तोपर्यंत बाय दॅट टाइम एक छोटी मोठी नोकरी करून शिकत काहीतरी करायचं हा उद्देश होता. पण मुंबईने खूप शिकवलं, आयुष्याने खूप शिकवलं. आणि तो जो गाव सोडल्यानंतरचा जो पिरियड आहे, कारण तोपर्यंत जे एक म्हणतात ना का आईच्या सावलीला किंवा उभेला जगणं आईवडिलांच्या, आणि शहरात आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस असे उघड्यावर पडता आणि लोक वाचायला शिकता तुम्ही. मग कालपर्यंत जी लोक म्हणजे माझ्याच नातेसंबंधातली म्हणा किंवा मी त्यांना नाव नाही ठेवायचे मला, तर मी एक विषय आला म्हणून सांगतोय, म्हणजे एक जनरल. उलट मी त्यांच्यातून एनर्जी घेतली आहे. पुढचा मुद्दा असा आहे की असं वाटायचं का अरे हा मुंबईला माणूस आहे आणि मग आपल्या ह्याच्यात खूपच चांगलं आहे, मग आता आपल्याला मुंबईला गेलो की आपल्याला मदत करणार. ते 1-2-3 महिन्यात ते सगळं उघडं पडलं पितळ. ते सगळं खोटे ठरलं. आणि मग त्याच्यानंतर नातेवाईक, ती मंडळी, यांना सगळ्यांना भेटायचं बंद केलं मी. म्हणलं नको, काही यांना भेटण्यात काही अर्थ नाही. आणि त्यांची परिस्थिती पण नव्हती तशी, मी त्यांनी काहीतरी करावं असं, पण एक भाबडी अपेक्षा होती माझी किंवा समज होता. आणि तो असा फटकन असा मोकळा झाला आणि म्हणलं नाही आपण काहीतरी करूया, आपणच करूया. आणि मग ती शोधाशोध सुरू झाली. आणि आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंडित सत्यदेव दुबेजी भेटले. आणि ते माझ्याच कॉलेजला रुपारेलला त्यावेळेस ऍक्टिंगचं वर्कशॉप चालू केलं होतं त्यांनी. म्हणजे तो योगायोग बघा कसा, आणि आयुष्य बदललं. म्हणजे पंडित सत्यदेव दुबे भेटले आयुष्यात आणि आयुष्य बदललं. म्हणजे त्यांनी, मी नेहमी सांगतो, मला अभिनय नाही शिकवला, जगायचं कसं ते पण शिकवलं. फार गरजेचं आहे ते, सगळ्यात गरजेचं. पण मला एक प्रश्न असा पडतो, जो माणूस बहरजी नाईक साकारतो तोच माणूस चंदर करतो, बरोबर, तोच माणूस गणपत हवालदार पण करतो आणि तोच माणूस नगरसेवक वेलणकर पण करतो. हे काय आहे मिश्रण किंवा काय आहे, हे कसं जमतं? मला वाटतं एक निळकंठ पण केला तुम्ही साऊथच्या. मी आतापर्यंत जी साऊथचे बरेच इतके, आता जवळजवळ 250-300 सिनेमे केले साऊथला, 3ही भाषा मिळून, तमिळ, तेलुगू, कन्नड, 3ही भाषांमधून. आणि इतकं व्हरायटल काम मिळालं. मी एक रेंडरेलू आरू नावाची सिनेमा केलाय. त्यात वडील म्हणजे 2 फॅमिलींची गोष्ट आहे. खूप सुंदर फिल्म आहे, पण ती चालली नाही तितकी. आणि त्यात इमोशनल कॉमेडी आणि अगदी लोअर मिडल क्लास वडिलांचं कॅरेक्टर केले. 2 फॅमिलींची गोष्ट आहे. आणि तिकडचे महेश बाबूचे जे थोरले बंधू आहेत, नरेश गारू म्हणतात, नरेश बाबू, ते आणि मी लीड रोल आहे. इतकी सुंदर फिल्म आणि इतकी ती सुंदर रंगवली अशी. म्हणजे खूप सगळ्या विलन तर खूपच गेले, म्हणजे पोलीसवाले तर सगळ्याच प्रकार, म्हणजे हवालदार पासून तर कमिशनर पर्यंत, विलन गल्लीतल्या विलन पासून तर डॉन, सगळे ती तर सगळीच कॅरेक्टर केली. पण अशी आताही जी करतोय आता बालकृष्ण म्हणून आहेत तेलुगूमध्ये हिरो, त्यांच्याबरोबर बॉबी डायरेक्टर आहे, त्यांच्यावर एक सिनेमा करतोय. खूप मल्टी लँग्वेज आणि बिग बजेट सिनेमा आहे. त्याचं आता शूटिंग चालू आहे. कानडी 1-2 चालू आहेत, तेलुगू अजून 2 चालू आहेत, 1-2 सुरू होणार आहेत. म्हणजे इतकं काम. आणि त्याचं रिझन मला वाटतं असं असतं ना, मी क्रेडिट मला त्यांना द्यायचं, हे जे काय घडलंय हे पंडित सत्यदेव दुबे आणि विजया मेहता. कारण दुबेंनी जे मला असा दगड, जो त्यांच्याकडे धोंडमाळचा एक दगड आला होता, त्याला आकार दिला एक चांगला असा सुंदर. आणि नंतर मी विजया मेहतांकडे गेलो आणि मग त्या आकार दिलेल्या दगडावर त्यांनी कोरीव काम करून, नक्षी काम करून असं एक डिझाईन छान त्याला आकार दिला. परत एकदा त्याचं आणखी जे काही नको पाहिजे होतं ते सगळं काढलं. आणि त्यांनी जे मला दिले, मी नेहमी सांगतो की मायथॉलॉजीमध्ये आपल्या 1 कुबेर आहे हे लोकांना माहिती आहे, पण माझ्या आयुष्यात 2 कुबेर भेटले. त्यांचं नाव पंडित सत्यदेव दुबे आणि विजय मेहता. पण ह्या कुबेराचं, मायथॉलॉजीतल्या कुबेराचं जर धन उधळलं तुम्ही तर ते संपणार आहे. पण मला असे कुबेर भेटले, त्यांनी असं धन दिलं की त्यांचं धन उधळलं की ते वाढतंय. वा. आणि ते अभिनय. आणि मलाही कळत नाही, आणि त्या सेकंदाला काहीतरी घडतं. आणि ती कशी काय ती बुद्धी चालते त्यावेळेस. आणि मी काही ठरलेलं नसतं, म्हणजे सरकार करतानाही पण 4-5 वेळा रामोजी म्हणजे शॉक व्हायचे, रवी
क्या कर रहे हो यार, मला, आणि मी नवीन होतो, मला वाटलं मी चुकलोय काहीतरी. तो नहीं तू इतना अच्छा कर रहा है कि मेरा एडिटिंग सेंस चेंज कर रहा है, तो मुझे अभी शॉट चेंज करने पड़ रहे हैं, ये कैसा. मैं बोला सर मालूम नहीं, मैं वो शॉट में रहता हूँ. म्हणजे परकाया प्रवेश जो आहे म्हणतो आपण, का ते कॅरेक्टर मध्ये असतो मी त्यावेळेस, आणि ते कॅरेक्टर काहीतरी करतं, मला माहित नाही काय करतो, किंवा मी ठरवत नाही असं. बरेच लोक आता साऊथला भाषा येत नाहीत, मग सुरुवात म्हणजे सर स्क्रिप्ट भेज देते आपको, थोडा प्रॅक्टिस कर लीजिए. तर मी सांगतो नाही, माझी जयंती नाही होणार, मला जितकं स्पॉन्टॅनिटी त्याच्यात राहील आणि जितकं ताजं राहील ना, ताजं असं ते मला करायचंय. म्हणजे तुम्ही आणि माझे प्रत्येक वेळेस मी आता पाहतो, मी शॉर्ट सुद्धा एक जर झाला, अरे नाही सर अच्छा आहे, थोडा टेक्निकल मिस्टेक और एक करते, तो दुसरा असतो परत, आणि मी तो तसा ठेवतो मुद्दाम. आता ह्यांना पटला आहे का नाही सर, आपका करेक्ट आहे सर, तरी मी त्यात काहीतरी शोधायचा प्रयत्न, इम्प्रुव्हमेंट करायची. कारण आणि ते म्हणजे ऑन द स्पॉट इम्प्रुव्हमेंट, ऑन द स्पॉट, आणि ती लाईव्हनेस पाहिजे त्याच्यात, तो जिवंत पाहिजे. ठरवून करायला गेलं ना, मग तो रट्टा ऍक्टर तयार होतो, मग ते, आणि मग तो रट्टा आणि मग ते आपणच स्वतःला कंटाळतो की अरे तेच तेच करतोय मी. मग ते तुमच्यात ती जिवंतपणा आहे ना, वाहतं पाणी पाहिजे, असं बहता पाणी. आणि ते मला वाटतं हे क्रेडिट माझ्या दोन्ही गुरूंना मी देतो, त्याच्यात माझं काही नाहीये, कारण मी आजही धोंडमाळचा एक धोंडा आहे. आता धोंडमाळला जाणं होतं? हो, अगदी महिन्याच्या आता कसं दिसतं धोंडमाळ? आता तुम्ही या नाही, आता अजूनही धोंडमाळ तसंच आहे, मग त्यात फार काही बदल नाही झाला. थोडी इकडे तिकडे 2-4 घरं वाढली आहेत, कारण मुंबईत लोक आली, कारण सगळे अल्पभूधारक, आणि तिथे सगळ्यांची पोटं भरणं शक्य नाही, म्हणून घरातली 2-2 म्हणजे जी तरुण मुलं आहेत, जी शिकली आहेत, ज्यांना काहीतरी करायचे, ती गावाच्या बाहेर पडतात. त्याचप्रमाणे मी पडलो, आणि मग आता परत फिरारे करून ती ज्यावेळेस 4 पैसे येतात, मग ते आता घर बांधतात आणि गावाला जाऊन राहतात. तर अशी 4 घरं झाली आहेत, पण गाव तसंच आहे अजूनही. अभिनेता असणं हे आता त्या गावाने कसं स्वीकारले, काय कसं आहे ती प्रतिक्रिया गावात? नाही, गावात चांगलंच आहे, त्यांना चांगलंच वाटतं की आमचा एक मुलगा असा आमच्यातलाच असा काहीतरी, आणि मराठीत न राहता इतरही भाषेत तो काम करतोय. बरोबर आहे. तर ते अभिमानाचंच वाटतं, किंवा तालुक्यातल्याही लोकांना अभिमान वाटतो. म्हणजे त्या तिकडचे आमचे खासदार होते किंवा अजून कोणी आमदार आहेत, त्यांनाही कौतुक वाटतं की बाबा एक ग्रामीण भागातला एक मुलगा, आणि कौतुकासारखीच गोष्ट आहे थोडीशी. पण मला ते कौतुक नाही वाटत. मला वाटतं मी एक, जसं प्रत्येकजण कोण बँकेत नोकरी करतो, कोण काय करतो, कोण काय करतो, तर मला हे आवडलं, मी हे करतोय अभिनय, तर त्यात विशेष असं मला काही वाटत नाही. पण आता तुम्ही म्हणालात ग्रामीण भागातून आलेला, कसं माहिती ना, आपलं हा जो व्यवसाय आहे, व्यवसायाचं पण म्हणूया, तर प्रामुख्याने ना शहरातून आलेले, म्हणजे गेल्या काही वर्षातली गोष्ट आहे, शहरातून आलेली भाषा ही शहरी पाहिजे, करेक्ट, ह्यांना प्राधान्य किंवा ओळखी पाहिजे. तर तुमचं असं आहे की भाषा रांगडी आहे, ग्रामीण आहे, याचा काही अडथळा आला? खूप सुरुवातीला. मला तुम्ही चेतन दातारांची आठवण करून दिली, कारण मी आविष्कारमध्ये वर्कशॉप झालं, आणि मग मी आविष्कारच्या आपल्या नाट्य ग्रुप जो आहे त्याच्यात गेलो, आणि त्यावेळेस बेबी नाटकाची रिहर्सल चालू झाली होती. आदिती देशपांडे, शिवाप्पा, अजित भगत करत होते, आणि चेतन डायरेक्ट करत होता ती फिल्म. आणि मला कॅरेक्टर दिलं तो जो आहे ना फोटोग्राफर, आणि तो सगळं तो डायरेक्टर बनतो, तो काय नाव विसरलो मी त्याचं त्या कॅरेक्टरचं, ते प्रसाद आठले करायचे, पण मला अंडरस्टडीला दिलं. आणि माझी भाषा ऐकली चेतन दातारने त्या दिवशी, आणि मला म्हटलं तू कुठून आलाय? तर म्हटलं घोडेगाववरून. आता मला ती एवढी अक्कल नव्हती, याला काय माहिती घोडेगाव. तर नाही, तुला रवी माहिती आहे का म्हणे, तुला हे हा न आहे, हा य आहे, हा ए आहे, ही वेलांटी पहिली वेगळी, दुसरी वेगळी, उकार पहिला वेगळा, दुसरा, आणि तो बोलायचा असतो. बरं, त्यावेळेस म्हणजे मला आता माहिती आहे पाणी, पण त्यावेळेस पाणीच होतं ते. आणि येणार का, तो न पण अण नव्हता, येडक्याचा हे होता तो, गाईचा य नव्हता, आणि ते असं येणार का तू, तर असा जरा डचकलाच तो. आणि म्हणाला रवी, तू हे तुला थिएटर करायचं असेल तर हे सगळं सुधारायला लागेल तुला, आणि हे नाही चालणार. त्या रात्रभर अख्खी झोप नाही आली मला. मी घरी गेलो आणि मला झोपच नाही आली, आणि विचार करत राहिलो, म्हटलं अरे आपली मराठीच येत नाही आपल्याला, मातृभाषाच आपली चुकीची आहे, म्हणजे असं जाहीर झालं ना. आणि मला त्याला वाटलं माझा आवाज मी मुद्दाम लावतोय वगैरे, म्हणून मला त्याने असं एका आराम खुर्चीवर बसवलं, आणि असं आणि आता बोल म्हणे, आवाज तोच होता. आणि मग
पण त्याच रात्री मी ठरवलं, रात्री 3-3:30ला काहीतरी मी ठरवलं की म्हणलं नाही ठीक आहे ना, नाही येत ना मग शिकूया, त्यांना जे पाहिजे ते शिकूया. आणि मग दुसऱ्या दिवशी गेलो आणि चेतन दातारांना सांगितलं की मला नाही येत आहे, बरोबर, पण हे कसं वाचायचं कसं आणि कसं बोलायचं मला शिकवा. अक्षरशः मराठी बाराखडी शिकायला सुरुवात झाली माझी. आणि मग असं म्हणायला मला असा त्रास व्हायला लागला, कारण त्याचा विचार करायला लागलो ना मी, हा वेगळा आहे, आता बोलता येते पण नाही तर येणार आहे का, जेवायचं का सांग ना तू, हीच भाषा होती ना. आणि आता ती जरा अशी पॉलिश करून बोलायची, मग असा पेन्सिल दातात ठेवून बोलायला लागलो. मग ते उच्चार कसे करायचे, हे कसे करायचे, मग ते सगळे उद्योग केले. पण मी म्हटलं शिकायचं आता, जर एकदा तिथे करायचंय म्हटलं तर मग आता मागे हटायचं नाही. आणि अवघड काय त्यात म्हणलं, हे ठीक आहे, आता जे शिकलो ते संपलं, आता पुनश्च हरिओम म्हणूया आणि शिकायला सुरुवात करूया. पण आता तुम्ही साऊथला जे काम करता, कन्नड, तमिळ, तेलुगू, बरं हिंदी, मराठी, गुजराती 6 भाषेतील चित्रपटात काम करतात. मग मराठी, हिंदी आपली भाषा झाली आणि ह्या उर्वरित 4 भाषा, आता ह्याच्यातही स्लँग आहे. जशी आपली सातारी वेगळी मराठी, पुणेरी वेगळी, मुंबईची वेगळी, मुंबईची वेगळी, तर तसं त्यांच्याकडे पण आहे. कोकणातली वेगळी, कोकणातली मराठी वेगळी आहे. परत सेम आंध्रात त्यांची भाषा, त्यांच्यातही स्लँग आहेत. कर्नाटकमध्ये पण उत्तर कर्नाटकाची भाषा वेगळी आहे. अच्छा, याची कानडी सगळी सेम नाही आहे, आपल्यासारखंच आहे तिकडे पण. आणि मग त्यातल्याही मी त्याला डायलेक्ट लँग्वेज म्हणतो आपण, स्लँग्स, तर ते स्लँग पण करतो. 12 महिलावर भाषा बदलते तसं आहे ते. मग त्यातले आता स्लँग करतो. पण तुम्ही शिकलात त्या भाषा? नाही, आता त्याचं काय माहिती का, म्हणजे अज्ञानात जग सुंदर दिसतं, बरोबर. आता माझ्यासाठी कानडीच आहे ना सगळी. आता ती ही बोलायची उत्तर कर्नाटकाची बोलायची आहे का, बँगलोरची कन्नड बोलायची का, तिकडची बोलायची, मला सारखंच आहे. मला मेहनत तेवढीच आहे ना, बरोबर, मला मेहनत तेवढीच आहे. पुणेरी, आता मराठी मला माहिती आहे म्हणून मला त्रास होतोय, पण आता ते माहितीच नाही काहीच. आता तुम्ही जे शिकवणार ते मी बोलणार आहे. सेम म्हणजे तेलुगू तमिळमध्ये सेम, सगळीकडे सेम आहे. त्याच्यात ते मला सांगतात, सर ये टाइम जो कॅरेक्टर ना सर वो कडाप्पा का, तेलुगूतले कडाप्पा एक लँग्वेज आहे त्यांची पण, कडाप्पा का खूप अशी रफ आहे ती आणि ती खूप हिट आहे त्या एरियात. आणि मग तिकडचं हे जे रक्तचरित्र वगैरे ना ते सिनेमे तिकडचे आहेत. मग तिकडची माणसं पण अशी माथी फिरूसारखी वागतात, कारण ती गरम आहे, ती एरियाच गरम आहे असा, आणि कडाप्पा म्हणतात त्याला. आणि ती माणसं बोलताना पण तशीच बोलतात, म्हणजे इतर तेलुगू सारखी. आणि त्यांची बॉडी लँग्वेज तशीच आहे. पण आम्ही सांगतो आता शिकवा मला काय, कारण माझी पाठी कोरी आहे ना, मला माहितीच नाही काय कानडी, ही कोणती भाषा, ती कोणती भाषा, हा स्लँग कोणता आहे, बोलो एक बार, ओके चलो टेक. उलट सोपं झालं, पटकन आत्मसात. मग पटकन. मी प्रत्येक भाषेतली पहिला सिनेमा डब केलाय तिकडचा, स्वतः डब केला. त्यामुळे भाषेची भीती गेली. कारण कसं असतं, आता बरीच आपली हिंदीतली जी मंडळी आहेत, बरीच सिनेमा करतायत, म्हणजे सयाजी शिंदे आणि मी जर सोडलं तर डबिंग करायच्या कोणी भानगडीत पडत नाही. उलट ते आमच्याकडे असे रागाने बघतात की ये क्यों कर रहा है यार डबिंग वगैरे, इसको क्या जरूरत पड़ी है. नाही, वो हमको भी बोलेंगे ना डब करो. मला तर नाव नाही घेणार, 1-2 नट बिचारे मी असताना, एक तर मी वन टेक ओके दिले, डायलॉग पाठ केले. म्हणजे मी पहिलाच सिनेमा करताना तेलुगूमध्ये, ओकेडनी कोटाडांची इंतमंदिनी पंपाडे मी सत्या ले दामुंटे वाडणीकडे रमन चपरा असं बोललं, डायरेक्ट वन टेक. त्या ऍक्टरने मला साईडला घेतलं, मोठं नाव आहे बिचारा, मित्र आहे माझा. त्याने ऐकलं, त्याला कळेल, ऐकत नाही, मराठी नाही तो यार तू क्या कर रहा है. म्हणलं क्यों, क्या हुआ. अरे यार तू वन टेक में करेगा, तू डबिंग भी करेगा, फिर ये लोग हमसे भी वही चाहेंगे ना. बोले नहीं, ये आपका प्रॉब्लम है, आपके पास कुछ और चीज़ है, मेरे पास कुछ और चीज़ है. मेरे पास ये है, मुझे यही यूज करना पड़ेगा, नहीं तो मैं तो सेट पे जो 100 लोग 150 लोग हैं, उसमें से 75 मेरे जैसे दिखते हैं. बरोबर. तर मला जर स्टँड आउट व्हायचं असेल तर माझ्या डोक्याने स्टँड आउट होऊ शकतो मी. एक्झॅक्टली. तर म्हणलं तुझ्यासारखा लुक नाही माझ्याकडे स्पेशल काहीतरी, कॅरेक्टर पकडता. माझ्याकडे मला हेच करावं लागेल म्हणलं. आणि मग तो पुढच्या एका सिनेमाला भेटला मला कर्नाटकमध्ये, आणि मला हातच जोडले, म्हणला गुरु आप आहे क्या. म्हणला यार आप बहुत खतरनाक आहे. म्हणलं हो. मग मित्र झाला, त्याच्यानंतर मित्र झाला तो. असं होतं. परत तुमच्या करिअरला जी लिफ्ट मिळाली मोठी, तो आहे चंदर.
आणि तुम्ही राम गोपाळ वर्माच्या त्या फॅक्टरीमध्ये 20 चित्रपट केले हे तर आहे, पण तो चंद्र तुमच्या पण आला कसा आणि चंद्र तुम्ही घडवला कसा एकदम? कारण सरकार म्हटल्यानंतर अमिताभ आणि हे सगळं मोठा सेटअप. ती खूप मोठी कॅल्क्युलेशन होती थोडीशी माझी, कारण करिअर करताना कधी कोणत्याही क्षेत्रात मला वाटतं थोडासा तुम्हाला अभ्यास पाहिजे, आपण कुठे जातोय, काय करतोय आणि काय करायला पाहिजे, आणि तुमचे प्लस पॉईंट तुमचे मायनस पॉईंट याचा विचार करून एक तुम्ही एक डिझाईन करतो ना आपण, रस्ता कसा जायचं बाबा, की आता मला इकडे जायचंय, मी कसं जाणार, मग कोणता शॉर्टकट आहे, काय आहे, किंवा कोणता चांगला रस्ता आहे. तर त्या प्रकारे मी ठरवलं होतं त्यावेळेस त्या जमान्यात, कारण मी 2001ला पुरुष करत होतो हिंदीमध्ये, नाना पाटेकर, आयशा जुल्का, त्याचे युएसला वगैरे शो केले 2 महिने आम्ही, आणि वर्ल्ड वाईड शो करायचा प्लॅन होता ऍक्च्युली, पण लादेनने ट्विन टावर पाडला. आम्ही अमेरिकेतून आलो आणि लादेननी ट्विन टावर पाडले, त्यामुळे विजाचा प्रॉब्लेम सुरू झाला, मग ते नाटक बंद केलं. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, तर आता त्यावेळेस मी ठरवलं की आता सिनेमा करायचा, आता नाटक वगैरे नाही करायचं. आणि मग स्ट्रगल काय करायचं, तर हिस्ट्री समोर दाखवत होती का राम गोपाळ वर्मा एक असे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहेत, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर ते एका महिन्यात तुम्हाला चांगल्या एका याच्यातून उचलून चांगल्या ब्रॅकेटमध्ये ठेवू शकतात आणि तुमचं करिअर घडू शकतं. तर हा इतिहास होता समोर, आणि समोर लोकांची करिअर घडली होती, आणि म्हणून त्यांच्याबरोबरच फक्त स्ट्रगल सुरू झालं मग 2002 पासून. आणि 2 वर्ष मी त्यांना फोन करत होतो, त्यांचा नंबर आला आणि मग मी त्यांना त्रास द्यायचो. मग ते सांगायचे, रवी राईट नाव आय एम इन हैदराबाद, कॅन यू कॉल मी आफ्टर 1 मंथ. मग मी अलार्म लावून 1 महिन्यानी फोन करायचो. आणि मग परत 1 महिन्यानी फोन केल्यानंतर, रवी राईट नाव नथिंग इज देअर, कॉल मी आफ्टर 15 days ना. आणि मग परत 15 दिवसांनी, असं 12, 15, 20 वेळा मी त्यांना फोन केला. आणि नंतर माझ्या लक्षात असं आलं की नाही, आपण खूप मोठा माणूस आहे आणि त्याला आपण त्रास देतोय, आणि मग तो नंबर डिलीट करून टाकला. अच्छा. म्हटलं असा त्रास नाही द्यायचा, आता आपल्या वेगळी स्ट्रॅटेजी करूया. आणि मग मी थिएटर करत होतो, मग काही लोक ओळखीची झालेली होती. तर एक सीन होता अब तक 56 मध्ये, जो कॉर्पोरेटर आहे वेलणकर, आणि तो मला पहिला वाचायला दिला. ज्यांनी कोण कास्टिंग असिस्टंट डायरेक्टर होता त्याला माहित होता हा करणार नाही एक सीन, म्हणून मला त्यांनी वाचायला दिला आणि मी वाचला. कसा आहे सीन, म्हटलं छान आहे. नाही म्हणजे ॲज अन ॲक्टर तुला काय वाटतं, कसा आहे? म्हणजे नाही, ॲक्टरचा सीन आहे, खूप सुंदर सीन आहे. एकच आहे का? तर म्हटलं हो एकच सीन आहे. करणार का? अब तक 56, शिमित अमीन डायरेक्टर आहे. आता सीन वाचलेला असल्यामुळं त्या लालचमध्ये आलो मी. म्हणतात ना, लालच बहुत बुरी बला आहे, पण मी म्हणलं ही बला चांगली आहे. एक सीन आहे, पण एक तुमचं काय म्हणतो आपण त्यावेळेस, एक प्रोफाईल मध्ये तो ऍड होईल, बरोबर, लोकांना दाखवता येईल, आणि बॅनर महत्वाचा होता. दुसरा असाही विचार केला, जो रामोजींच्या ऑफिसमध्ये त्या जमान्यात आम्ही फोटो घेऊन हिंडायचो, सगळी फॅक्टरी किंवा सगळ्यांच्या ऑफिसमध्ये फोटो द्यायचे आणि त्याच्यावर तुमचा ऍड्रेस, फोन नंबर वगैरे टाकायचा. तर तिथे फोटो घ्यायला सिक्युरिटी गार्डच असायचा, तो घ्यायचा. आता तो सिक्युरिटी गार्ड घरी नेतोय फोटो, कचऱ्यात टाकतोय का काय, देतोय की नाही देतो माहित नाही. म्हणून म्हणलं आतमध्ये एंट्री मिळेल आपल्याला, कमीत कमी एक सीन केल्यानंतर 4 लोक ओळखीची होतील आणि एंट्री पास होणे, एंट्री पास, आयडी बनेल. मग ह्या उद्देशाने तो एक सीन केला मी. आणि तो सीन केल्यानंतर लक चांगलं, म्हणजे नंतर मला सरकार करताना मला कळलं हे सगळ्या, आता इथून पुढचे जे मी सीन केला, ओके संपला विषय. आणि मग आता सरकारला मला बोलवण्यात आलं, समोरून बोलवलं सरकारसाठी. रामोजींनी त्यांच्या असिस्टंटला सांगितलं, रवी काळे आहेत का बघा, आणि बोलायचंय काय, कशासाठी कोणाला माहित नाही. बरं, आता तोपर्यंत 4 लोक ओळखी झाली होती. मी त्यांना सगळ्यांना फोन करतोय. बरं, सरकारचा जो कास्टिंग करतोय मुलगा एक होता देवेन म्हणून, तोही महाराष्ट्रीयनच. तर त्यालाही मी सांगितलं होतं एखाद्या चांगल्या सीनला माझा फोटो ठेव, असं मी सांगितलं होतं. तर असं बऱ्याच जणांचे स्ट्रगल चालूच होतं ना, कारण त्यांचे जे इतर डिरेक्टर आहेत त्यांना भेटणं, त्यावेळेस रायटर आहेत तिकडचे त्यांना भेटणं, ते सगळे, आणि सगळी ओळखीची होतात मग माणसं. आणि त्यांना मी सगळ्यांना फोन करतोय, कशासाठी बोलवलंय, एक मानसिक तयारी करायला का बा हा विषय आहे, मग आपण काहीतरी थोडंसं विचार करूया ना त्याच्यावर. कोणालाच काहीच माहित नाही. रामोजीने बोलाय, मी म्हणलं आलो, मी 1 तासाभरात येतो, 1-1.5 तासात गेलो तर म्हणजे दुसरा धक्का. म्हणजे नॉर्मली मोठ्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला वेट, एक 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं बोलवतील बाबा, काहीतरी अगोदरची मिटिंग चालू आहे.
एंट्री केली. रवि काळे आरजीवी ने रामूजी ने बुलाया था. अरे आइए आइए सर. डायरेक्ट केबिनमध्ये. हा दुसरा शॉक. हे धक्का म्हणजे असा की बोलवले हा पहिला धक्का रामूजींनी. दुसरा ऑफिसमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट केबिनमध्ये हा दुसरा धक्का. आणि समोर बॉस, मी बॉसच म्हणतो त्याला, बरोबर आहे. आणि ते दार उघडला, आतमध्ये गेले. हाय रवी. एकदम नॉर्मल. म्हणलं हा नमस्ते सर. हाऊ बिझी यू आर. नहीं सर कुछ काम नहीं है, फ्री है. कैन यू शेव योर हेड. यस सर नो प्रॉब्लेम. नाही रवी क्या है. मी विचार पण नाही केला का डोकं केस उडवायचे. मी विचार ओके सर नो प्रॉब्लेम. नहीं रवि मुझे क्या लगता है ना ओके. आणि मग ते कैरेक्टर सांगायला लागले. मैं फिल्म कर रहा हूँ सरकार, उसमें एक चंदर नाम का कैरेक्टर है, और वो अगर बाल निकाल दिया ना रवि तो वो लगेगा बराबर. तो म्हणलं की सर नो प्रॉब्लेम. पण मी नॉर्मल होतो त्यावेळेस. आणि मी म्हटलं असे 1-2 सीन असतील, कारण स्क्रिप्ट मला माहित नाही ना. आणि सांगताना प्रत्येक जण असं सांगतो का तूच हिरो आहेस जवळजवळ, असं सांगून ते तुम्हाला स्टोरी ऐकवली जाते. बच्चन विचन फक्त आहेत, मेन तू आहे अशी गोष्ट ऐकवली जाते. मी एक्साइट नव्हतो. अशी अर्धा पाऊण तास मीटिंग झाली, सगळ्या गप्पा झाल्या, आणि मग ह्या तारखा वगैरे सगळं हा मग मी ठरलं ओके. आणि या रवी युअर ऑन असं मला सांगितलं, आणि मी बाहेर आलो. तोपर्यंत ज्यांना मी फोन केले होते ऑफिसमधल्या, त्यांनी परत मला सांगितलं होतं की मीटिंग होने के बाद मिलके जाना रवी. आणि रवी म्हणजे तू भेटून जा जाताना. तर मी म्हटलं ओके हा भेटूया नक्की भेटतो. आणि बाहेर पडलो केबिनमधून. असं कॅरिडॉर होता. मेन चीना नावाचा मॅनेजर होता. तो पण रवी मीटिंग के बाद मिलके जा तू. बाहेर पडलो आणि विचारलं क्या हुआ. म्हणलं कुछ चंदर कैरेक्टर में कर रहा हूँ अशा रामूजी बोल रहे. आणि जो आतमध्ये जाताना तू अरे कारे होता, बाहेर आलो चंदर करतो ही बातमी फोडली, आणि सगळे सर सर म्हणायला लागले. अरे सर सर. आणि मग कोण खुर्ची देते, कोण काय करते, कोण पाणी सर पाणी कॉफी. आणि मग मला काहीतरी शॉक लागला. म्हटलं काहीतरी गडबड आहे आपली, हे काहीतरी मोठं जॅकपॉट हाताला लागलेलं दिसते, कारण ह्यांना स्क्रिप्ट माहिती आहे ना. येस बरोबर आहे. त्यांना स्क्रिप्ट माहिती आहे. असिस्टंट डायरेक्टर होते ते. अरे सर कॉंग्रॅच्युलेशन. आणि मग मला काही सुधरेनच. हे मला मी ऑफिसमधून बाहेर पडताना आता बस पकडायला वर्सोवा 255 सायनला जाणारी, वर्सोवून येणारी, ते लेफ्टला जायचं ऑफिस फॅक्टरीमधून की राईटला जायचं मला हे कळेना. ऑफिसच्या बाहेर गेलो आणि 5 मिनिट असा शांत उभं राहिलो. म्हटलं आता आपल्याला लेफ्टला जायचं की राईटला जायचं. हे इतका गोंधळ झाला डोक्यात. काहीतरी मोठं हाताला लागले म्हटलं जॅकपॉट असं कळलं. मग नंतर म्हटलं अच्छा ऑफिसमध्ये जाताना आपण असं राईट उजव्या हाताला वळलो होतो रस्त्यातून, असं राईट, आणि मग ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे आता लेफ्ट घ्यायचा, उलटं करायचं. आणि मग चालत चालत थोडासा पुढे गेलो, आणि ते आरामनगर तो संपल्यानंतर पुढे परत असं गेल्यानंतर मग सगळं चित्र क्लिअर झालं. आता पुढे गेल्यानंतर हा मेन रोड येईल आणि राईट घ्यायचा, ते आंधे याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आणि तिथे 255चा स्टॉप आहे. असं ते क्लिअर झालं. घरी गेलो, बायकोला सांगितलं. म्हटलं काहीतरी गडबड आहे, खूप खूप मोठं आहे काहीतरी, कारण रवीचा सर झालेला आहे. रवी सर झालेला आहे एका झटक्यात. आणि अशी ती फिल्म मिळाली. पण त्याचं मग तो अनुभव एकूणच मग शूटिंग करताना काय झालं, पहिल्याच दिवशी बच्चन साहेबांना कधी बघितलं नव्हतं. योगच नाही. आणि मी ज्या बॅकग्राऊंड मधून आलोय, घरात टीव्ही नाही, ग्रामीण भाग, रेडिओ पण नव्हता. मुंबईत आलो, भाड्याने राहत होतो, कुठेतरी झोपायचो, कुठेतरी खायचो. मी सांगायला नाही पाहिजे किंवा सांगावं, मी 50 रुपये देऊन झोपायचो फक्त एका घरात. महिन्याला 50 रुपये द्यायचे, तिथे मी झोपायचो. आणि 250 रुपयाचा डबा घ्यायचा 2 टाइम. ते आयुष्य होतं. त्यामुळे टीव्ही वगैरेचा काही संबंधच नव्हता. म्हणजे जरी ऍक्टर आणि सिनेमा फारसा पाहत नाही मी, हा एक माझा आणखी एक प्रॉब्लेम आहे. आजही नाही, आणि त्यावेळेस तर संधी नव्हती, आपण आजही पाहत नाही मी. आणि त्याच्यामुळं बच्चन साहेब पहिला दिवस शूटिंग, आणि त्यांच्यावर चिडायचं होतं. हा पहिला शॉट होता. वो शिंदे के आदमी ने फिर से नाटक शुरू किया है, उसी वक्त आपने मुझे रोका नहीं होता. तो आणि ते आता व्हायरल पण झालं होतं. आता व्हायरल झालं होतं शिंदे के आदमी. हा, तो पहिला सीन. बरं, पहिल्यांदा सीनला उभा राहिलो मी. आता आपलं थिएटर ऍटिट्यूड घेऊन उभं राहायचं एकदम बार असं,
आणि मी उभा राहिलो समोर, ते सोफ्यावर बसलेत. तर त्यांनी हळूच असं म्हणले, भैया मारेगा नाही ना. मी आपल्या तिथून पळालो. बरं, पहिला दिवस दुसरी बाजूला रूम होती, तिकडे गेलो, तिथे स्वतःला शांत केलं. परत येऊन तिथे उभं, रामूजी माझ्या मागे. क्या हुआ रवि, क्या हुआ? बरं, पहिला दिवस ना, काय झालं काय यांना? त्याने नहीं वो सर वो मजाक कर रहे मेरे साथ, मैं ऐसे एटीट्यूड में खड़ा था, तो मुझे बोले की मारेगा नाही ना भैया. का ते मला टक्कल बिक्कल तो अवतार बघून आणि त्यांच्याकडे असं बघतोय म्हटल्यानंतर ते त्यांनी विचारलं, भैया मारेगा नाही ना. नाही सर नाही. आणि मग आलो आणि समोर उभा राहिलं. रामूजी म्हणले, थोडा संभाल ना रवी. म्हणलं हा सर. गेलो आणि मग डोळे झाकून आपला उभा राहिलो. म्हटलं आता ऍक्शन म्हणले की डोळे उघडायचे. बरं, माझे डोळे मोठे आहेत आणि ते खूप पॉवरफुल आहेत, ते बोलतात. हे मला माहिती आहे, कारण माझा अभिनेता म्हणून माझ्याकडे जे अस्त्र आहेत तर त्यातले डोळे हा एक सगळ्यात मोठा अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. हे मला माहिती आहे. मी अगोदर सांगितलं सुरुवातीला का आपले प्लस पॉईंट, आपले मायनस पॉईंट याचं कॅल्क्युलेशन करून आपण कोणतं अस्त्र वापरायचं, काय करायचं हे आपण स्ट्रॅटेजी ठरवून युद्ध लढलं पाहिजे. यस, करेक्ट. ते तसं. आणि मग बरं, कॅमेरा इथं होता, मला डोळे वाचताना त्यांच्याकडे बघायची काही गरजच नव्हती, ते टक्कल दिसत होतं फक्त. पण थिएटर ना, शिंदे का आदमी फिर असं बोलायचं लगेच ऍक्शन म्हणलं का. आणि मग मी गेलो, तो पहिला शॉट झाला आणि मग नंतर परत माझा क्लोज मग आणि सुरू झालं. आपण शूटिंग करता करता 4-5 जागी रामूजी शॉक व्हायचे आणि त्यांना कळलं पहिल्या दिवशीच की ये है, मतलब जो अब तक 56 में देखा है एक सीन इसका एडिट किया तो याच्यात तो दम आहे आणि हा स्पॉन्टॅनिटी आहे. याच्याकडे हा ठरवून काही करत नाही. मग नंतर तर मला 2-4 दिवसांनी ते विचारायचे शॉटला, क्या रवि क्या करेगा, ये सीन है क्या करेगा. मग त्या हिशोबाने कॅमेरा लागायचा, त्या हिशोबाने लाइटिंग व्हायची. सर ये होगा ये भी कर सकता हूँ सर. आणि बच्चन साहेबांची रिएक्शन तर त्यांची पण सेम. त्यांनाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनाही कळलं की हा चांगला ऍक्टर, लगेच कळतं ना. एवढं त्यांना काय आपल्यालाही कळतं ना. काही नट उभा आता तर माणूस समोर उभा राहिला का मला कळतं हा ऍक्टर आहे की नाही. बरोबर. शॉटच्या अगोदर फक्त उभं राहण्यातच कळतं का हा अभिनेता आहे की नाहीये, का माठ आहे. बरोबर आहे. बोलणं वगैरे नंतर, नंतर तोंड उघडणं वगैरे नंतर, पण ते लगेच कळतं. तसं त्यांना कळलं. आणि मग बच्चन साहेब म्हणजे त्यांचं मोठे पण भयंकर किती मोठे आहेत ते. मला अरे भाई चंदर सुनो, लाईने करे देखते हैं क्या होता है. आणि आम्ही रिहर्सल करायचो आणि ते मला विचारायचे. बच्चन साहेब माझा पहिला सिनेमा, म्हणजे त्यांचा सिनेमातला त्यावेळेस माझं आयुष्य नव्हतं एवढं त्यांचा अनुभव. हो नक्की. आणि ते देखे क्या होता है. आणि त्यांना कळलं होतं हा ऍक्टर आहे, हे त्यांनाही पण कळलं होतं. तेव्हा हा काय करतोय आणि मग आपण काय करायला पाहिजे. पण ह्या ऍक्टरचा मराठी सिनेमामध्ये फार कमी वापर होतो. नाही मला माहित नाही आता. आणि ते आहे थोडंसं मराठी तशी कॅरेक्टर पण नाही आहेत. पण मराठी आपला बराचसा सिनेमा मला वाटतं कॉमेडी करण्यातच चाललाय. वेगळे विषय मराठीत वेगळे विषय आहेत, पण तिथपर्यंत मी पोहोचत नाही कदाचित. बऱ्याच लोकांना वाटतं मी साऊथचा आहे, मी मराठी नाहीच आहे असं बऱ्याच लोकांना. म्हणजे मटा सन्मान ज्यावेळेस मला पहिल्यांदा मिळाला त्यावेळेस अशी ते मटा सन्मानचं जे आहे ना, अर्ध ऑडिटोरियम म्हणजे हा मराठी आहे असं झालं होतं. मग तुम्ही साऊथकडचे महाराष्ट्रीयन म्हणजे जसं राहतात बरोबर तसं आहे. आणि मी जे काही सिनेमे केलेत मराठीत ते खूप सेन्सिबल सिनेमे करायचा प्रयत्न केलाय मी. तळागाळातली जी धनगर केलाय, सुंबराण्यामध्ये शेतकरी केलाय. कारण मी एक सांगितलं, मी जितक्या लोकांना सांगतो भेटतात मला की मला व्हिलन नका देऊ, पोलीसवाला नका देऊ, कारण तिकडे करतोय मी. त्याचं बजेट मोठं आहे, तिथे करायला मजा येते. तिथं व्हिलनची फायटिंग करायला पण मजा येते, कारण 5-5 दिवस आम्ही फक्त फायटिंगच करत असतो. बिग बजेट ना. म्हणजे सत्यम नावाचा सिनेमा होता, 10 दिवस फक्त तमिळ सिनेमा होता. विशाल म्हणून डायरेक्टर, आपलं विशाल म्हणून हिरो आहे विशाल रेड्डी. 10 दिवस आईस फॅक्टरीमध्ये फायटिंग चालली होती आमची. आणि आईस फॅक्टरी बनवली होती, म्हणजे रोज 4 ट्रक आईस यायचा फक्त. अरे हे आम्ही जे बघतो म्हणजे आता फिल्म सगळ्या आपल्याला बघायला मिळतात. ते सगळं का तिकडे बजेट मोठं आहे, सगळं मोठं आहे. तू साधा विचार कर ना, 1.5 कोटीची फिल्म आणि 50 कोटीची फिल्म ह्याच्यात काहीतरी फरक असणार ना. 100% फरक होणार.
नाही, पण तुमचा टॅलेंटचा मराठी चित्रपट सृष्टीने वापर करायला पाहिजे. एक भर जी नाही तुम्ही साकारला, मला माहित नाही काय काय आहे, आणि मी कदाचित माझी चूक असेल, मी लक्ष नाही दिलंय मराठीत, आणि माझं टार्गेटही नव्हतं सुरुवातीपासून मराठी इंडस्ट्री. कारण मी म्हणून सुरुवात माझी हिंदीच टार्गेट होतं पहिलं, हिंदी सिनेमात जायचं आणि व्हिलन व्हायचं. हा एक ते उशिरा पडलेलं स्वप्न आहे दुबे भेटल्यानंतर. तुमच्या डोळ्यासमोर कोणी व्हिलन होता म्हणजे प्राण? नाही, मला खूप लोकांनी असं विचारलं की तुमचा म्हणजे आवडता अभिनेता वगैरे असं काय, तर माझं असं काहीच नाही. हे शॉकिंग. व्हिलन व्हायचं असं का? नाही, मग कारण माझा जो लुक आहे, माझा जो आत्ता जो दिसतोय मी, हा तर काय हिंदीत हिरो म्हणून चालणार नाही. मान्य, बरोबर. मी सांगितलं पहिले, परत तेच गणित का तुमचे प्लस पॉईंट, तुमचे मायनस पॉईंट, त्यातून चांगलं काय मिळू शकतं तुम्हाला, तर विलन. कारण हिरो, हिरोईन, विलन अशी कॅटेगरी आहे ना, उतरती किंवा चढती, मला खालून तर मग विलन पर्यंत जाऊ शकतो आपण. असं एक ढोबळ गणित. बरं, गावान धोंडमाळ मधून आलेला एक मुलगा, त्याची काय बुद्धी असेल, तो काय विचार करेल बिचारा. नाही, पण आता तुम्ही ते धोंडमाळ आलात, पण आज तुम्ही स्वतःच एक साम्राज्य आता आजही, पण त्याला लुकचा मर्यादा आहेच ना. आज जर मी हॉलिवूडमध्ये असतो तर हिरो झालो असतो 100%. पण आपल्याकडे तो एक चॉकलेट लुक पाहिजे, तो गोराच पाहिजे, तो असंच त्या पाहिजे, त्याचं नाक असं पाहिजे, त्याचं हे पाहिजे, आणि नंतर त्याला ऍक्टिंग नाही आलं तरी चालेल, हे पण आहे आपल्याकडे ना. हो हो हो, सगळेच स्टार अभिनेते आहेत, याचं काही गरज नाहीये. तर या प्रवासात तुमच्यात बदल किती झाला? बराच झाला. म्हणजे वागताना बाहेर खूप झालाय, आतून तोच आहे मी. आजही मी तो धोंडमाळचाच एक मुलगा आहे, आणि तो तिकडेच रमतो, फक्त एक स्वार्थापोटी इथे म्हणा तो शहरात राहतोय. नाही तर आजही मातीत शेतात जायला खूप आवडतं. दर महिन्याला मी शेतात असतो. अच्छा. आणि शेती करायला आवडते, झाडं लावायला आवडतात. म्हणजे मागच्या वर्षी मी 8,000 झाडं लावलीत माझ्या शेतात. 8,000, 4,000 चंदनाची, 1,000 रक्तचंदनाची, 4,000 मोहगणीची. म्हणजे असं सागासारखं सरळ वर जातं. आता ह्या वर्षी आजच करवंदाची 3,000 रोपं नंदुरबारमधून बुक केली आहेत, आणि उद्या गाडी जाणार आहे, आणि करवंद लावतोय. डोंगराच्या पायथ्याची शेती आहे ना माझी, तो डोंगरावर एक आता नवीन जी व्हरायटी आली आहे करवंदांची, अशी पिंक आणि सफेद असतात. अच्छा. तर ती व्हरायटी, असं मी त्याचा अभ्यास करत असतो शेती, काय करता येईल आपल्याला, नवीन काय करता येईल. आणि ती अशी कोरडवाहू फळबाग म्हणून करवंद लावायची. ते आजच बुकिंग केलंय, आणि उद्या ट्रक जाईल आणि ती घेऊन येईल 3,000 रोपं. आणि बाहेरून बदल? बाहेरून फक्त दिसायला आउटलुक बदललाय माझा, किंवा भाषा बदलली आहे. जसं हवं तसं बोलतो मी आता, ज्यांना जिथे जसं पाहिजे तसं बोलतोय, पण आतून तोच आहे. आतल्या माणसाला बदलला नाही. म्हणजे मला रामगोपाल वर्मांनी सरकार आल्यानंतर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गाडी घेतली होती. म्हणजे गाडी तर मी सारखा शूटिंगला जातानाच घेतली होती, कारण एक उद्देश असा होता, आयलो तर आयलो, नाही तर फोटो तर राहिलो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाऊ, पण म्हटलं जरा शान से जाऊ, आपल्या गाडीत जाऊ. आणि मग ते असं सगळं सागर संगीत उभं केलं होतं. मला मित्रही म्हणायचे, कारण तू काय करतोय, काय हे बरं नाहीये तुझं सगळं लक्षणं. म्हणलं नाही, माहित नाही पुढे करिअर होईल की नाही, पण एका सिनेमात स्वतःच सगळं हाऊस भागून घेतो ना, बरोबर आहे. नंतर ती विकता येईल, नाही परवडी तर विकून टाकू, थोडा लॉस होईल, याच्यावर काय व्हायचंय. तर नवी गाडी बिडी, स्वतःच्या गाडीत ड्रायव्हर बिवर बॉय बी, असं सगळं सागर संगीत उभं केलं पहिलंच. आणि विषय विसरलो मी. नाही, तुम्ही तुमच्यातला बाहेरचा बदलाबद्दल तोच आहे. मला तो विषय सांगायचं ते राहिलं का, मग रामूजी सरकार आली, हिट झाली, सगळं झालं, आणि 2-3 महिन्यानंतर आणखी एक सिनेमा करत होतो त्यांच्याबरोबर. मग दरवाजा बंद रखो करत होतो, अज्ञात करत होतो. आणि त्यांनी एक दिवस पाहिलं की ड्रायव्हर गाडी थांबली आहे ऑफिसच्या बाहेर, आणि मी आपला उतरलो आणि ऑफिसमध्ये गेलो, आणि रामूजी बाहेर होते, असे ऑफिसच्या बाहेर उभे होते, मोबाईलमध्ये असे काहीतरी करते. माझ्याकडे बघितलं, मीच उतरलोय आणि आलोय, आणि त्याला काय हे नाही. तर मला गेलं, रवी नाव बिहेव लाईक अ स्टार ना. म्हणलं म्हणजे काय सर? नहीं वो ड्राइवर आएगा, दरवाजा खोलेगा, फिर तू निकलेगा. म्हटलं सर मेरे से नहीं होगा, ये कभी नहीं हो सकता है. कारण मी मातीतला माणूस आहे, मला माहिती आहे मी कोण आहे. हा ऑन स्क्रीन तुम्ही मला काय करायचं ते सांगा, मी सगळं करेल. हा दिखावपणा मंजूर नाही, अजिबात नाही. आवडी निवडी पण नाहीत त्या. हे गरज म्हणून जर कुठे जायचं आणि तिथे असंच आहे बुवा, हेच करायला लागतं, तर सगळं करेल मी.
अदरवाईज आपलं गावचं जे काही आहे ब्लडमध्ये जे इंजेक्ट झालेले आवडीनिवडी त्याच आहेत, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी त्याच आहेत तिकडच्याच. म्हणजे आजही घरात उडदाची आमटी केली की आवडीने खातो, मटकीची उसळ आवडीने खातो, चण्याचं कालवण आवडीने खातो, भाकरी आवडते ज्वारीची बाजरीची. म्हणजे आवडीनिवडी पिझ्झा असं वाटतं अरे काय रे हा अत्याचार का करता आमच्यावर. तर त्या सगळं ते गावचाच आहे अजूनही आणि तोच जाणार आहे. बरं मला एक सांगा की आता कामाची पद्धत बदलत चालली आहे आपल्या चित्रपटसृष्टीची. म्हणजे आता रामू तुम्हाला थेट भेटला, अगदी आता भेटू शकतात दिग्दर्शक थेट? नाही, म्हणजे आत्ताचा अनुभव असा आहे, कोणीतरी एक 4था 5वा असिस्टंट किंवा कास्टिंग एजन्सीमधून फोन येतो आणि काहीतरी फालतू 2 ओळी दिल्या जातात, पाठवल्या जातात, म्हणजे ज्याच्यात त्या 100 प्रकारे म्हणून पाठवता येतील. आणि ते सांगतात मोबाईलवर शूट करा आणि ही ऑडिशन पाठवा. तर मध्ये मध्ये 1-2 लोकांना तर मी सांगितलं की अरे सॉरी, तुला माहित नाही का मी अभिनय सोडून दिलाय, मी शेती करतो आता. तुला काय टमॅटो, गाजर, भेंडी, फळं, आंबा, त्या आंब्याचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे सगळं काय असं जर पाहिजे असेल तर सांग मला. अभिनय सोडून दिला, कधीच संपला तो. मग तसं काय नाही सर, फिर भी सर. आणि मग ते मागे लागतात. हे दिग्दर्शकांना स्पेशली हिंदीत, हे हिंदीत पाहतोय मी, कारण अजून तेलुगू, तमिळ, कन्नडी, मराठीतही नाही असं. कारण डिरेक्टर स्वतः भेटायची इच्छा व्यक्त करतात आणि भेटतो आपण आणि कामही करतो. साऊथचं तर 3 फोनमध्ये फिल्म साईन होते. 4था फोन येतो, सर सायनिंग अमाऊंट डाला अकाउंट में, चेक कर दीजिए सर, आणि विषय संपतो. आणि मग तारखा आणि डायरेक्ट सेटवर भेटतो आम्ही. आणि अगोदर जर काय भेटायचं असेल तर तसं सांगतात की सर आप आ रहे बीच में कभी, मतलब जिकडे बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, तर मग प्लीज सांगा, आपण भेटूया अगोदर असं, किंवा डिस्कस, किंवा आम्ही मुंबईत येतोय आपण भेटूया. पण हिंदीत म्हणजे मला वाटतं गेले 15 वर्ष मला डिरेक्टर दिसलंच नाही कोणी असं भेटलाच नाही. म्हणजे RGV सोडून की आपण भेटूया आणि ते काय करायचंय ते बोलूया. मला वाटतं डिरेक्टर इतके मोठे झालेत हिंदीतले, खूप मोठे झालेत का ते, मला वाटतं हिरो हिरोईन सोडल्यानंतर ते कोणाला भेटत नाहीत. आणि ते डायरेक्ट होणार कसं? मग तुमचं समजा तुम्ही होकार दिला, आपण एक मला वाटतं त्याचा रिझल्ट हिंदी इंडस्ट्रीची जी आजची अवस्था आहे तो रिझल्ट आहेच की. आपलं दिग्दर्शक, कारण मला असं वाटतं तुम्ही इतके छोटेही राहू नका की सगळ्यांना अवेलेबल आहेत, पण इतके मोठेही होऊ नका कोणालाच अवेलेबल नाहीत. हे इतकं डोंगरावर वरही जाऊन नका बसू कुठेतरी, आणि इतकं खाली पण नका राहू, पण कमीत कमी तुमच्या. आणि म्हणजे मला आता सांगायचंच म्हटलं तर RGVचाच किस्सा सांगतो मी तुम्हाला. सरकार विदाऊट ऑडिशन मिळाली आहे मला. आणि हे आजच्या हिंदी इंडस्ट्रीतला कोण असा डायरेक्टर आहे की त्यासारखं कॅरेक्टर मला तशी फिल्म देईल? आहे का कोणी? अवकात आहे का कोणाची? नाही, सॉरी, पण मी सांगतो नाही आहे. आणि तुम्हाला नट कळतात का? अभिनेता म्हणजे काय हे कळतं का तुम्हाला? डिरेक्टरला माझं म्हणणं आहे, तुम्हाला कळतं का तुम्ही एक इमेज घेऊन बसता, एक अभिनेता काय काय करू शकतो? म्हणजे मी आज साऊथमध्ये इमोशनल करतो, कॉमेडी करतो, विलन तर करतो, सगळी कॅरेक्टर करतो, ते आमच्यावर बिलीव्ह करतात आणि तुम्ही आमच्याशी ऑडिशन मागतायत. हे कोण आहेत तुम्ही? कोण आहेत तुम्ही? आणि तुम्हाला वाटतं का तुमच्या शिवाय जग चाललं राहणार आहे काही? तर नाहीये. हे तुम्हाला वाईट वाटतं की तुम्हाला काय बघ, त्याने काही फरक पडत नाही. पण तुम्हाला कमीत कमी तुमच्या कामावर तर प्रेम करा. तुम्ही नट निवडताना, अभिनेते निवडताना समोर बघा कोणाची ताकद किती आहे, आणि ते तुम्ही स्वतः बघितल्याशिवाय. कारण 4थ्या 5व्या असिस्टंटने माझं समजा मी ऑडिशन दिली त्याला मोबाईल शूट, त्यात मी 4-5 शॉट पाठवले, त्यात पुढे कोणता जाणार आहे, तुमच्या कोणता येणार आहे, मला त्याला माहिती आहे का, मला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे कोणता आलाय, हा अभिनेता काय करू शकतो. समोर जर तो डिरेक्टर असेल तर तो काहीतरी म्हणेल ना का, मला रवी मला असं काहीतरी पाहिजे, मला असं काहीतरी, आणि त्याला करून दाखवता येईल मला. बरोबर. आणि मग तुम्ही माझ्याबरोबर ठरवा ना. त्याचं एक विजन असेल ते कळेल ना. तर किस्सा सांगायचा तुम्हाला, अब तक 56 झालं, सगळं झालं, आणि बाय दॅट टाइम एक रामोजींच्याच ऑफिसमध्ये एक फिल्म जेम्स नावाची फिल्म शूटिंग होणार होती, सुरू होणार होती. तर मला पोलीस ऑफिसरच्या कॅरेक्टरसाठी ऑडिशनला बोलवलं त्या डायरेक्टरनी. आणि हे रामोजींच्या मला वाटतं डोक्यात होतं, त्यांनी
अब तक 56चा सीन एडिट केला होता. मी चंदर करतो हे त्यांच्या डोक्यात होतं, पण बोललेलं नव्हते कुणी कोणाला. मला बोलवलं, मी गेलो ऑफिसमध्ये. तर ते रिसेप्शनच्या बाजूलाच असं छोटंसं जागा होती, तिथे रोहित जुगराल डायरेक्टर जेम्सचे आणि रामोजी असे उभे होते. आणि मी गेलो. मी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे आपला स्ट्रगलर, मग हॅलो सर, नमस्ते सर, नमस्ते. रोहित जुगराल, हाँ सर वेट करिए मैं आता हूँ. तो रामोजीने असं ते मोबाईल होते, रवि को क्यों बोला है, वाई यू कॉल रवि, सर ऑडिशन के लिए. ओ यू आर टेकिंग रवीज ऑडिशन, विच कॅरेक्टर, सर पोलीस ऑफिसर. ते हसले, ही इज डुईंग. आणि त्याच्याकडे असं बघितलं. आणि मग मी असा चाललोच होतो, रवी सर आप कर रहे. पण त्याचा परिणाम असा झाला, तो रोहित जुगराल मला सेटवर त्रास द्यायला लागला. मग तो मला मुद्दाम उन्हात उभा करायचा शॉटच्या अगोदर, हे करायचं. बरं, मी त्यावेळेस स्ट्रगलर होतो. आणि त्याच्यानंतर एक 4-5 दिवस शूटिंग झालं त्याचं, त्या जेम्सचं. आणि नेक्स्ट शेड्यूल सुरू होणार त्याच्या अगोदर अनाऊन्समेंट झाली, मी चंदर करतोय. तोच रोहित जुगराल मला सर म्हणत होता. मला व्हॅनिटी आली, रवी सर. मी जो रस्त्यावर कपडे चेंज करत होतो 5 दिवस अगोदर. आणि तो बरं, आता रामोजी म्हणले का तू पोलीस ऑफिसरसाठी रवीची ऑडिशन घेतोय, कशासाठी करतोय ना, तर कर ना. माझी याच्यात काय चूक होती, पण त्याचा राग तो माझ्यावर सेटवर काढायला लागला. पण तुम्हाला अजून एकदा एक राग आलेला आठवते? कोण, कधी? तुम्ही जो एक फिल्म केलेली साऊथची, काय दृश्य दंड असं काहीतरी, त्या 4थ्या भागामध्ये तुम्ही होतात, दंडूपाल्या. आणि तुमचं पोस्टरवर तुम्ही आणि ते पहिल्या 2 आणि तिसरा. पण तो राग शांत कसा गेला? नाही, त्याचं झालं असं, आम्ही 1, 2, 3, 4 केल्या. आणि जुना मधला एक प्रोड्युसर जो होता त्यांनी दंडूपाल्या म्हणून दुसरीच फिल्म केली काहीतरी, नवीन लोकांना घेऊन. ती टीम नव्हती कुणीच, आम्ही त्यात नव्हतो. आणि त्याने आमचे फोटो वापरले. तर म्हटलं, अरे आम्ही नाहीये सिनेमात, तर तू आमचे फोटो का वापरतोयस? तू नको वापरू ना. आणि ते चुकीचं आहे. भले तुझ्याबरोबर आम्ही पार्ट 3 केला होता किंवा पार्ट 2, पण आता तू जो करतोय तो सिनेमा वेगळा आहे आणि डिरेक्टर पण तो नाहीये, कोणीच नाहीये त्यात. बरं, आम्ही ते ठरवून केलं होतं सगळ्यांनी. कारण त्या प्रोडक्शनच्या टायमाला त्या डिरेक्टर, आपलं प्रोड्युसरने थोडंसं आर्थिकदृष्ट्या इकडे तिकडे किंवा सुखसुविधांमध्ये थोडंसं काहीतरी कमी जास्त झालं असेल कोणाचं, ते आठवत नाही एवढं. पण बाबा पुढे याच्यावर नाही काम करायचं, साधी गोष्ट आहे ना. का जे नाही जमत तर करायचं नाही. बरं, डिरेक्टर आम्ही सगळी टीम एकत्र होतो सगळे. तर 1, 2, 3, 4 पर्यंत आम्ही, मग दुसरा, आणि तो झालं. पण ते रागावलं नव्हतो, कारण पण कुठेतरी हर्ट होतं. पण म्हणून त्यांना विनंती केली आम्ही सगळ्यांनी मिळून विनंती केली का आमचे फोटो नको वापरू. तुला नाव, तुला दंडूपाल्या तुझं झालं असेल, तुझ्याकडे असेल लिगली, ते काय असेल आम्हाला माहित नाही. कारण ते डिरेक्टर आणि नटांना काय माहिती असतं काय लिगल, काय लिहून घेतले कोणी काय. तर ते झालं. आता 4थ्या नंतर आम्ही ठरवलं, सगळ्यांना सांगितलं का आता नका करू. अशा सगळ्या प्रकारच्या अनुभवातून एक रवी काळे घडत असतात, असं आहे. नाही, रोज घडतोय, रोज. आणि अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून नाही, कारण हा एव्हरी डे इज अ न्यू डे. हे आपल्या आयुष्याचं गणित आहे. आणि तुम्हाला यू हॅव टू प्रूव्ह एव्हरी सेकंड, एव्हरी शॉट. त्याच्यामुळे हे लाईव्ह, एखादी नोकरी जर असती कुठल्या ऑफिसमध्ये इकडे तिकडे, तर रोज उठून तेच काम, तोच टेबल, तीच बस किंवा तीच ट्रेन. तर आता ते तसं नाहीये ना आयुष्य. आता तुम्ही रोज काहीतरी नवीन करताय, नवीन लोकांना भेटताय, नवीन डिरेक्टर यंग असतात. आणि मग त्यांनाही परत हे सगळं शिकलो मी सिनियर नटांकडून. बच्चन साहेब, रजनी सर, त्यांच्यावर काला गेला. तर इकडे चिरंजीवी सरांबरोबर, चिरंजीवी सरांबरोबर काम केलं. तर त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं ह्या लोकांकडून आयुष्यात. आणि मी सतत शिकत असतो, कारण दुबेंनी सांगितलं होतं का आंख और कान खुला रखो, मुंह बंद रखो, जिंदगी आगे बहुत निकल जाएगी. आता आपण रॅपिड फायर घेऊया. येस. मुंबई, हैदराबाद की बेंगलोर? 2 माळ शेतावर. नाही, पण मी शूटिंगच्या हिशोबामध्ये विचारलं. राहायला मुंबईत आवडतं, कामाला मग कुठेही, तुम्ही जिकडे घेऊन जाल तिकडे. अच्छा. सिंगल स्क्रीन थिएटर की मल्टिप्लेक्स OTT? सिंगल. जे पूर्वी ती एक जो माहोल जो बनतो ना, तो वेगळा असतो. बरं, सेटवरचं वातावरण मराठीतलं की दक्षिणेकडचं? दक्षिणेकडचं. ते कसं आहे म्हणजे?
ह्याच्यात बऱ्याच लोकांना माहीत असेल, मध्ये तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं, आपल्याकडे जे सेटवरचं जे वातावरण आहे मराठी, ते फार इव्हन राज ठाकरेंनी पण त्याच्यावर कॉमेंट केली होती. आपण जे असं एकेरी आणि आता मला ते बोलायचं नव्हतं. माझ्या बाबतीत तो किस्सा आहे. एक नट एक सिनेमा करत होतो मराठी, आणि एका नटाशी मी खूप चांगलं बोललो आणि चांगलं वागलो. पॅकअप झाल्यानंतर कुठेतरी गाडीत त्याला फिरायला नेलं, आणि दुसऱ्या दिवशी सेटवर आल्यानंतर तसा बेसच्या आवाजात, आईला काल रव्याबरोबर काय राहिलो, माझा आवाज म्हणले. आता मी खूप हे झालो त्यावेळेस. त्याला म्हटलं, तुला आहे ना, तू अपेक्षा नाही करणार इतका तुला खतरनाक अनुभव होईल माझा. तू चुकीचा हात घातलाय. म्हणजे तू अशी फक्त खांद्यावर तुला बसवला, तू कानात. आणि ते प्रेमाने केलं मी तुझ्याशी, कारण मला माहिती आहे मी कोण आहे आणि तू कोण आहे हे मला माहिती आहे. पण हा गैरसमज काढ पहिला. हे तुम्ही हे जे बोलताय ना, हे बंड्या, हे पक्या, आणि रिस्पेक्ट करा ना, आणि रिस्पेक्ट द्या ना. म्हणजे मी आजपर्यंत सर 20 वर्षाचा जरी डायरेक्टर असेल माझा, तर मी त्याला सर म्हणतो. म्हणजे ते पाया पडतात, मी त्याच्या पाया पडतो, कारण परत वारकरी संप्रदाय आला आपला. हो. आणि त्याला ते नाही सर सर सर, मी सांगतो, अरे नाही रे बाबा, ही आमच्याकडे पद्धत आहे, कारण मी वारकरी संप्रदायातला आहे. पंढरपूरची आमची परंपरा आहे का लहान मुलांशी सुद्धा आम्ही पाया पडतो. आणि दुसरी गोष्ट, तू जर कॅप्टन आहे तर तुला मी पहिला रिस्पेक्ट केला पाहिजे. मी जर तुला पक्या, दिन्या, बाळ्या, बाबड्या म्हणलो तर ते काम नाही होत ना. मग बरोबर, तर ते खूप चुकीचं आहे आपल्याकडे. आणि म्हणून साऊथ, कारण साऊथला पुढचं सांगायचंय, लाईटवाल्याला, स्पॉटवाल्याला सुद्धा तुम्ही असं आरेदुरे नाही करू शकत. तिथे लाईट ऑफिसर म्हटलं जात त्याला. हे लाईटवाल्या, ती लाईट अलाउड नाही तुम्हाला. रिस्पेक्ट, सगळ्यांना रिस्पेक्ट द्या. आणि तिथं पद्धत आहे त्यांच्याकडे. वेळेवर सगळे येणार, वेळेवर काम करणार. काम चुकार जर केलं तर तुम्हाला बॅन केलं जातं. सगळे कामावर प्रेम करतात. म्हणजे आम्हाला इतकी वक्तशीरपणाची सवय लागली आहे ना. 7:30 वाजता सकाळी गाडी येणार, 7:30 वाजता तुम्ही गाडीत बसले पाहिजेत, नाहीतर रिपोर्टिंग सुरू होतं. आणि मॅनेजर येऊन फक्त तुमच्याकडे असं बघणार, लेट हो गया आप. शिस्त पाळली पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे. आणि रिस्पेक्ट करा ना, काय प्रॉब्लेम आहे. मी खूप त्याला फटकावला होता असं जवळजवळ शब्दांनी. म्हटलं मारेल तुला पुढे येऊन, तू म्हणशील ते सांग मला, तिथे येऊन मारेल तुला, तुझ्या गावात सुद्धा येऊन मारायची ताकद आहे. म्हणलं तो माहित नाही मी कोण आहे अजून. काय तुला काय चूक केली का मी तुझ्याशी चांगलं बोललो नाही? बरोबर आहे. अरे बरं, तू नवीन आहेस, छोटुकलं कॅरेक्टर करतोय, आणि मी तुझ्याशी चांगलं बोललो, हा माझा माझा हे झाला कमीपण आहे का? मी चुकीचं वागलो तुझ्याशी. अरे कमाल आहे. दृश्यमचं वीरभद्रम की मजालचा निळकंठ? दृश्यमचा, कारण तो इतका असा स्लो पॉइझन सारखा टेरर. सायनाइड की पटायू आरासन? सायनाइड. तर मित्र, हे होते आज रवी काळे. अतिशय स्पष्ट, फोकस, गुद्दे आणि मुद्दे, विचाराशी अतिशय प्रामाणिक. एकदम. ते फार महत्वाचं असतं. कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून आपण नेमकं कुठे आहोत याचं त्यांना असलेलं भान हे आजच्या गप्पातून आपल्यासमोर आलेलं आहे. इट्स मज्जा या डिजिटल चॅनलच्या # ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये पुढील पाहुणे कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.